Stopping by woods on a snowy evening. Hello students, this is Shraddha ma'am here. Today we are going to learn Stopping by Woods on a Snowy Evening, which is a beautiful poem written by Robert Frost. हां, जी खूप सुंदर अशी कविता आहे. Students, while learning this poem, do not think it is only about a traveler and a forest. Actually, this poem teaches us a beautiful lesson about life and responsibility. Okay? तर ही खूप अशी सुंदर सिम्बॉलाइज केलेली पोएम आहे रॉबर्ट फॉस्ट यांची आणि जी आपण शिकणार आहोत. बिफोर स्टार्टिंग द पोएम जस्ट नोटिस इट्स टायटल स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. वुड्स अर्थात काय, तर वूड आपण मराठीत डायरेक्टली अर्थ काय घेतो तर लाकूड. ओके, पण रॉबर्ट फॉस्ट ही स्वतः अमेरिकन पोएट असल्यामुळे आपल्याला कवितेमध्ये अमेरिकन वर्ड्स खूप जास्त मिळतील आणि अमेरिकन वर्ड्समध्ये वुड्सचा अर्थ होतो जंगल. तर बघा, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. स्नोवी अर्थातच बर्फाळ संध्याकाळी, म्हणजे एका बर्फाळ संध्याकाळी जंगलात थांबत असताना. ओके, अशा पद्धतीनं त्याचा अर्थ होईल. तर स्टांझाला अर्थातच पोएमला स्टार्ट करण्या अगोदर आपण थोडंसं ऑथरविषयी जाणून घेऊया. तर बघा, रॉबर्ट फ्रॉस्ट, जर तुम्ही यांचा टाईम पिरियड बघितला तर 1874 to 1963. इट मीन्स ही वॉज अ मॉडर्न पोएट. He was an American poet. He is highly regarded for his realistic depiction of rural life. म्हणजे ते अमेरिकन पोएट असून त्यांनी काय जास्ती पद्धतीनं रिफ्लेक्ट होते त्यांच्या पोएममध्ये, तर रुरल लाईफ. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ 20th century. ही रिसिव्ड 4 times पुलित्झर प्राइज फॉर हिज पोएट्री. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट म्हणजे तर पुलित्झर प्राइज त्यांना 4 वेळेला मिळालेला आहे. हां, तर पुलित्झर प्राइज हा खूप मोठा अवॉर्ड असतो. मग या पोएममध्ये असं काय बरं, या पोएममध्ये काय आहे, द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. म्हणजे पोएट एक वर्णन करतोय एक छोटासा असा इन्सिडेंट की जो की एका बर्फाळ संध्याकाळी घडलेला आहे. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅस्किनेटिंग बाय द ब्युटिफुल सीन्स ऑफ दिस वूड अँड ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो. म्हणजे इतकं सुंदर व्ह्यू आहे ते बघण्यासाठी तो ट्रॅव्हलर जो आहे अर्थात जो पोएट आहे त्या ठिकाणी थांबतोय, पण तो तिथेच थांबून राहतो की निघून जातो यावरतीच ही पूर्ण कविता आधारलेली आहे. ओके, सो नाऊ लेट स्टार्ट्स. बघा, मी स्टॅन्झा रीड करते अँड देन आपण लाईन बाय लाईन आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज दो, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. तर बघा, ओपनिंग स्टॅन्झामध्ये रायटर आपल्याला सगळ्यात प्रथम ट्रॅव्हलरची ओळख करून देतो. या ठिकाणी फर्स्ट कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतं ते म्हणजे ट्रॅव्हलर. ओके, तो काय म्हणतोय, हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. अर्थातच हे वुड्स अर्थातच हे जंगल कुणाच्या मालकीचे आहे हे मला माहिती आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट नोटीस करायची आहे, ती म्हणजे आय थिंक हा वर्ड. याचाच अर्थ काय, ही इज नॉट कम्प्लिटली शुअर बट ही इज ओनली गेसिंग अबाउट इट. ओके, आणि पुढे काय म्हणतोय बघा, हीज हाऊस इज इन द विलेज दो. आणि मला हे जंगल कुणाच्या मालकीचे आहे हे तर मला माहितीच आहे, पण त्यासोबत त्याचा जो मालक आहे तो इथेच कुठेतरी शेजारच्या गावामध्ये राहतोय आणि त्याच्यामुळे देर इज नो बडी हू कॅन स्टॉप हिम टू वॉच दिस ब्युटिफुल व्ह्यू ऑफ नेचर. अर्थातच त्याच्यामुळे तिथे कुणीच असं प्रेझेंट नाही आहे की जे त्याला इतक्या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकेल. लक्षात येते, इतक्या छान पद्धतीनं हा जो इन्सिडेंट आहे तो रॉबर्ट फॉस्ट यांनी वर्णित केलेला आहे. Now just imagine you are going through a beautiful view of nature and only you are there, nobody is there around you and nobody is even there to stop you. Okay, so you will definitely get attracted to the beauty of nature आणि तुम्हाला तुमचं माइंडच फोर्स करेल की थोडा वेळ आपण इथं थांबूया. ही गोष्ट होणार, डेफिनेटली होणार, कारण इट्स इज कम्प्लिटली नॅचरल. सो वी शुड स्टॉप देअर, नो, असं नाही होणार आहे. तर बघा, या ठिकाणी रॉबर्ट फॉस्टनी वुड्स हे अर्थातच जंगल हे कोणत्या अर्थाने वापरलं गेलं आहे, तर हे या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन्स ऑर अट्रॅक्शन्स ऑफ आवर लाईफ या पद्धतीनं इथं हे यूज झालेलं आहे. तर बघा, इवन इन डे टू डे लाईफ आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करत असतात, जसं की मोबाईल फोन्स आहेत, गेम्स आहेत, सोशल मीडिया आहे. या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतात किंवा आपल्याला काही कालावधीसाठी अट्रॅक्शन्स क्रिएट करत असतात. पण हे आपण ठरवायचं आहे की आपण त्याचा स्वतःवरती किती प्रभाव पाडायचा आहे आणि किती त्याला दूर ठेवायचं आहे, बरोबर.
तीच गोष्ट या ठिकाणी सिम्बलाइज केली गेली आहे, ते म्हणजे वूड्स हे अट्रॅक्शन्स ऑर डिस्ट्रॅक्शन्स ऑफ आवर लाईफ या पद्धतीने इथे यूज झालेला आपल्याला दिसून येतं. तर आता आपण आपला नेक्स्ट स्टॅन्झा बघूया. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट किअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. नाव सी केअरफुली. इन दिस स्टॅन्झा अनादर कॅरेक्टर इंट्रोड्यूस्ड बाय द पोएट. कोण? तर अर्थातच त्या ट्रॅव्हलरचा हॉर्स. तर बघा, तर हा हॉर्स जो आहे किंवा हा जो घोडा आहे तो काय म्हणतोय बघा, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट किअर. या ठिकाणी किअरचा अर्थ कसा आहे, तर अनयुज्युअल किंवा स्ट्रेंज, समथिंग स्ट्रेंज. काय म्हणतात, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट किअर. अर्थात माझा जो हॉर्स आहे त्याला काय वाटतंय की ही गोष्ट थोडी विचित्र आहे. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिकॉज मोस्ट ऑफ द टाईम ट्रॅव्हलर्स स्टॉप्स ॲट फार्म हाऊस ऑर नियर बाय द विलेज. पण या ठिकाणी अशी कुठली सिच्युएशन आहे का? नाही ना. तर तिथं कुठलं फार्म हाऊस आहे ना त्या ठिकाणी कोणतंही विलेज आहे. तरी पण आपण का थांबलो आहे? ही गोष्ट त्या घोड्याला थोडीशी किअर अर्थातच स्ट्रेंज किंवा अनयुज्युअल वाटत आहे. पुढे बघा, बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. अर्थात काय, तर अशा या वूड्स किंवा फ्रोझन लेकच्या मध्ये थांबणं हे त्या हॉर्ससाठी कसं आहे, द डार्केस्ट इव्हिनिंग. त्याच्यासाठी ही खूपच डार्क किंवा अंधारमय अशी संध्याकाळ त्याच्यासाठी वाटते. बरोबर. तर पोएट थ्रू या ठिकाणी सिम्बलिझम कसं यूज झालं आहे बघा. वरवर बघता आपण याचा अर्थ सांगितला मी तुम्हाला नेमका काय अर्थ आहे. पण या ठिकाणी पोएटला काय सांगायचं आहे, हा जो हॉर्स आहे तर तो ॲक्च्युअलमधील हॉर्स सांगायचा आहे का पोएटला? तर नाही. या ठिकाणचा जो हॉर्स आहे त्याचा अर्थ काय आहे, तर ते म्हणजे आपलं प्रॅक्टिकल माइंड आहे. बघा, एखादी गोष्ट आपण करत असताना आपण जर त्या गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट झालो, आपण मोबाईल फोन घेऊन बसलो आहे किंवा सोशल मीडिया घेऊन बसलो आहे, त्या वेळेला आपलं प्रॅक्टिकल माइंड आपल्याला कंटिन्युअसली एक गोष्टीची जाणीव करून देत असतं. सातत्यानं ती गोष्ट आपल्याला आपल्यापर्यंत आणत असतं की वी आर डुईंग समथिंग रॉंग. आपण काहीतरी गोष्टीपासून भरकटत चाललो हे आपल्याला कुठेतरी जाणीव होत असते त्या गोष्टीची आपल्या सबकॉन्शियस माइंडला. स्टील वी चूज टू डिस्ट्रॅक्ट. आपण अर्थात त्याच्यावरती गौर करत नाही, हा भाग वेगळा आहे. पण हे आपल्याला सांगितलं जात असतं. तर पुढे बघा, या ठिकाणी द डार्केस्ट इव्हिनिंग हा एक शब्द लक्षात घ्या. तर द डार्केस्ट इव्हिनिंग इट मीन्स वॉट? इट मीन्स द डिफिकल्ट सिच्युएशन्स ऑफ आवर लाईफ. इट मीन्स सायलेन्स, लोनलीनेस. मोस्ट ऑफ द टाईम वी फील इट. कितीतरी वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे चढ उतार असणारे प्रसंग येत असतात. पण आपण तिथेच थांबावं की निघून जावं हा सर्वस्वी निर्णय आपला असतो. आता बघा, या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट हायलाईट होते, ती म्हणजे या ठिकाणी यूज झालेला फिगर ऑफ स्पीच. अर्थातच कोणता? तर पर्सॉनिफिकेशन. वेन नॉन ह्युमन थिंग गेट्स ह्युमन कॅपॅबिलिटी देन वी कॉल इट पर्सॉनिफिकेशन. म्हणजे एखाद्या नॉन ह्युमन थिंगला ज्यावेळेला ह्युमन कॅपॅबिलिटी असणारी गोष्ट दिली जाते त्यावेळेला त्याला आपण पर्सॉनिफिकेशन किंवा पर्सॉनिफाय केलं गेलं असं म्हणतो. म्हणजे जसं की या स्टॅन्झामध्ये आपल्याला घोडा जो आहे, आता जो हॉर्स आहे त्याला काय म्हटलं आहे की माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक. थिंकिंग इट इज अ बिगेस्ट ह्युमन क्वालिटी, जी की खूप मोठी ह्युमन क्वालिटी आहे. ती कुणाला दिली गेली? तर नॉन ह्युमन थिंगला. दॅट इज वाय द हॉर्स इज पर्सॉनिफाय हिअर. त्यामुळे पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी यूज झालेला आहे, जे की खूप महत्त्वाचं आहे. ओके, नाव सी द स्टॅन्झा नंबर 3. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप of easy wind and downy flake. Now see the first line. He gives his harness bells a shake. Harness bells means what? A bell which tied on the neck of the horse. Now that horse starts shaking his bells because he think that there is definitely something wrong in it, because खूप वेळ झाला आपला जो ऑनर आहे तो इथेच थांबलाय. युजली असं होत नाही. युजली traveler stops near the farmhouse or the village, but there is nothing like this. That is why he feel ki there is something mistake in it. See the next line. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. I want to ask you a question here. There are two sounds. First is the sound of harness bell and दूसरा sound मग या ठिकाणी कोणता आहे? Can you guess? Definitely the sound of wind. काय म्हणतोय पोएट की
The only other sounds the sweep of easy wind. The wind is blowing very slowly, and downy flake. Downy flake means what? बर्फाचे कण, जे की कसे आहेत, ते अगदी मऊ पिसासारखे आहेत, ज्याचा इतका सॉफ्ट पद्धतीने ते पडत आहेत की जे लागत पण नाही. आता आपल्या इकडे स्नोफॉल होत नाही, सो वी डू नॉट हॅव दॅट एक्सपिरियन्स. आपल्याकडे गारा पडतात, पण गारा लागतात अंगाला, पण स्नोफॉल्स लागत नाही. ते अगदी मऊ सॉफ्ट आणि अगदीच स्लोली पडत असतं, त्याच्यामुळे ते अंगाला लागत नाही. ओके, तर बघा या ठिकाणी जर डीपर मिनिंग चा विचार करायचा झाला तर कसा आहे, तर हा जो हॉर्स आहे तो काय रिप्रेझेंट करतो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कशाला सिम्बलाइज करतो, तर आपल्या प्रॅक्टिकल माइंडला, जे की बऱ्याच वेळेला आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत असतं. चुकीच्या गोष्टी करत जरी आपण असलो तरी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून देत असतं. फॉर एक्झाम्पल, सपोज यू हॅव ॲन एक्झामिनेशन अँड युअर फ्रेंड्स आर आस्किंग यू टू कम अँड जॉईन फॉर द मूवी, बट युअर प्रॅक्टिकल माइंड, इट मीन्स तुमची बुद्धी तुम्हाला सांगते की नाही अभ्यास कर. आपलं मन मोस्ट ऑफ द टाईम काय म्हणत असतं की नाऊ जस्ट लेट्स रिलॅक्स फॉर सम टाईम, पण आपली बुद्धी काय म्हणते की नाही, तुला करायचं आहे, ही तुझी काय आहे, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि यू हॅव टू कम्प्लीट इट, आणि तुला हा अभ्यास करायचा आहे. आता जर हा जो हॉर्स आहे तो बेल वाजवतोय किंवा तो विचारतोय की इज देअर समथिंग मिस्टेक, म्हणजे काही चुकीचं आहे का, तू का थांबतोयस या ठिकाणी, तो आपल्याला वारंवार अर्थातच ते जाणीव करून देते की तू थांबू नकोस, तू करत राहा, तू चालत राहा पुढे. ओके, नाउ सी द लास्ट स्टॅन्झा ऑफ इट. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. And miles to go before I sleep. खूप सुंदर पद्धतीनं एंडिंग दिलेलं आहे. The woods are lovely, dark and deep. Students, this is one of the most famous line in English literature. The woods are lovely, dark and deep. The traveler says the woods are beautiful. They are peaceful. They are deep. Even they are attractive. But should he stop there forever? Now see the next line. Next line is the turning point of the poem. ही सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे, जी पूर्ण पोएट्रीचा अर्थात पूर्ण पोएमचा काय करते, या ठिकाणी टर्निंग पॉईंट आणते. तर बघा, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. द ट्रॅव्हलर सडनली रिमेंबर हिज रिस्पॉन्सिबिलिटीज, हिज ड्युटीज. ही हॅज सम पीपल वेटिंग फॉर हिम. अर्थातच हा जो प्रवासी आहे तो स्वतःला आठवण करून देतोय की माझ्या खूप साऱ्या जबाबदारी आहेत, मी अजून माझी कुठलीच वचनं पूर्ण केलेली नाही आहेत. अजून खूप सारी अशी वचनं आहेत की जी मला पूर्ण करायची आहेत. दिस लाईन टीचेस अस वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट लेसन ऑफ आवर लाईफ. दो नेचर इज ब्युटिफुल, रेस्ट इज इम्पॉर्टंट, बट रिस्पॉन्सिबिलिटीज come first. Now see the next line. And miles to go before I sleep. And miles to go before I sleep. Here sleep means death. According to many critics, sleep is equal to death. तर बघा, poet remember himself that he has many promises to keep before he is going to sleep. अर्थातच या ठिकाणी पोएट म्हणतोय की मरण्यापूर्वी खूप सारे असे माझे ॲम्बिशन्स आहेत, गोल्स आहेत, ध्येय आहेत किंवा माझे प्रॉमिसेस आहेत जे मी स्वतःसोबत केलेत किंबहुना दुसऱ्यांना दिलेले आहेत, ते मला पाळायचे आहेत बिफोर आय स्लीप. अर्थात मरण्यापूर्वी या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि सेकंड लाईनसुद्धा तीच रिपीट केलेली पोएटनी आपल्याला दिसून येते. पण मला सांगा, या ठिकाणी रिपिटेशन अर्थातच तीच ओळ का बरं रिपीट केली असेल? बिकॉज रिपिटेशन गिव्स इम्फसाइज. अर्थातच the traveler is reminding himself again and again that I cannot stop here. I must continue my journey. अर्थातच ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही आहे, आपल्या कर्तव्य किंवा आपल्या ड्युटीपासून आपल्याला दूर चालत जायचं नाही आहे, ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला जस्ट पुढे चालत राहायचं आहे. आणि हीच कवितेची सेंट्रल आयडिया आहे. त्याच्यामुळेच आपल्याला ही सेंट्रल आयडियावरती जोर देण्यासाठी पोएटनी ही ओळ रिपीट केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यासोबतच रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीच देखील या ठिकाणी यूज झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, सो स्टुडंट्स, द पोएम इज नॉट ओनली अबाउट अ ट्रॅव्हलर हू स्टॉप्स नियर अ फॉरेस्ट, इट इज अबाउट ऑल ऑफ अस. Every day life gives us beautiful distractions, but we must have to remember ourselves that about our dreams, our promises, and even our duties and responsibilities. Yes, of course, enjoy life, admire nature, but never forget your destination. Thank you everyone. If you still have some doubts, you can definitely ask me at the comment section. If you understood totally poem, do not forget to revise important symbols and a figure of speech. We will meet again in the next session. Thank you so much.